आमच्या बहिणीने सांगितलं का तुम्ही इकडे या, मग आपले आहेत बरोबर बरोबर रहिवासी त्यांच्याकडे या, मग त्यांनी तुमचा सल्ला घेतला. बरोबर. तुमच्या सल्ल्याने मी जरा मला औषधाचा गुण लेट पडला, पण मला तो कायमचाच पडल्यासारखं झाला. 15-20 दिवस झाले तर मस्त. आता एकदम हलका वाटतोय, हलका वाटते, त्याच्याने फ्रेश वाटतोय, फ्रेश एकदम. टाचदुखी तर बंद झाली, हे चांगलीच गोष्ट आहे. पण त्याच्यासोबत शरीरामधल्या साईडला जे एक स्वस्थताचा अनुभव आहे की भाई हा मस्त बरं वाटतोय आतून, बरं वाटतं. बाकीची शरीराला पण एकदम हे झालं, हलकपणा आला जड पण होता, अंग बिंग दुखायचं, डोक्याला असा त्रास. नमस्कार काका. नमस्कार. आधी तुम्हाला त्रास काय काय होता? त्रास पहिला माझ्या टाचा पुष्कळ दुखायचा, मला चालायला नव्हतं घरातल्या घरात. ठीक आहे. हे टाचदुखी भरपूर होती का? भरपूर भरपूर भरपूर. बरं. मला चालायलाच नव्हतं, तर बाहेर तर सोडा, मॉर्निंग वॉक तर सोडा, चालायला म्हणजे अवघड, चालायला नव्हतं. म्हणजे असं सकाळी उठलं की लगेच एकदम टाच भरपूर दुखायची. ठीक आहे. हे जे त्रास होता हे किती काळापासून होता? म्हणजे 1 महिनाभर होता की 15 दिवस पासून, किती दिवसापासून होता? महिनाभर हे त्रास होता. ठीक आहे. पण ह्याच्यासाठी कुठे तुम्ही दुसरीकडे काय औषध योजना काय केली नाही? मी पहिल्या 1 वर्षापूर्वी केली होती. आपलं इंग्लिश औषध, त्यांनी मला टाचवर इंजेक्शन दिलं, पण त्याच्याने मला काय गुण आला नाही. बरोबर बरोबर. म्हणून मला आमच्या बहिणीने सांगितलं का तुम्ही इकडे या, मग आपले आहेत बरोबर बरोबर रहिवासी त्यांच्याकडे या, मग त्यांनी तुमचा सल्ला घेतला. बरोबर. तुमच्या सल्ल्याने मी जरा मला औषधाचा गुण लेट पडला, पण मला तो कायमचाच पडल्यासारखं झाला. 15-20 दिवस झाले तर मस्त. आता एकदम हलका वाटतोय, हलका वाटते, त्याच्याने फ्रेश वाटतोय, फ्रेश एकदम. टाचदुखी तर बंद झाली, हे चांगलीच गोष्ट आहे. पण त्याच्यासोबत शरीरामधल्या साईडला जे एक स्वस्थताचा अनुभव आहे की भाई हा मस्त बरं वाटतोय आतून, बरं वाटतं. बाकीची शरीराला पण एकदम हे झालं, हलकपणा आला पण होता, अंग बिंग दुखायचं, डोक्याला असा त्रास व्हायचा. बरोबर बरोबर. चाहेन होता करत. हे सर्व जे वेगळे वेगळे त्रास होते ते पण आपल्या औषध योजनाने कमी झाले. सगळे त्याच औषध कमी. पण तुम्हाला औषध योजना करताना मी काही ना काहीतरी पथ्य सांगितलं, ते पथ्य काय काय होते सांगू शकाल? पथ्य तुम्ही पहिला पथ्य सांगितला होता का, पहिला तुम्हाला जेवणामध्ये तूप पदार्थ घ्यायलाच पाहिजे. बरोबर बरोबर. ते तूप तुम्ही व्यवस्थित खाल्लं. छान. खिचडी खायला सांगितली होती. खिचडी खायला सांगितली, खिचडी खाल्ली मी आठवडाभर. बरोबर. लवकर जेवणं, सकाळी लवकर झोपणं, हे सगळं तुम्ही चांगले व्यवस्थित पथ्य पाळले, तुम्हाला लवकरच गुण आला. छान छान. खूप खूप धन्यवाद काका. अजून तुम्हाला स्वस्थ करूया. ओके, थँक्यू, धन्यवाद.